तर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप आणि भाजप उमेदवार निश्चितीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती मिळते। लोकसभा निवडणुकीत बहुतांश निर्णय केंद्रीय पातळीवरती घेण्यात आलेत आणि भाजपला राज्यात मोठा फटका बसलाय। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार फडणवीसांना देण्याचा पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील दाखवला गेलाय अशी सूत्रांची माहिती आहे। दरम्यान महायुती 288 पैकी किमान 150 जागा भाजपला सोडून घेण्याची अट सुद्धा पक्षानं देवेंद्र फडणवीसांना टाकली आहे। त्यामुळे 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद मिळाल्यानं शिंदेंना 100 जागांवरती दावा केलेला आहे, तर अजित पवारांना सुद्धा तितक्याच जागा हव्यात। भाजप या दोन्ही पक्षांची मात्र 138 जागांवरतीच बोळवण करण्याची तयारी असल्याचं कळत आहे। त्यामुळे जागा वाटपाच्या वेळी महायुतीत ताणाताणी वाढण्याची चिन्ह आहेत आणि ही ताडाताडी वाढू शकते, कारण 150 जागा भाजपला सोडवून घ्या अशी अट फडणवीसांना टाकली आहे। त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात, विधानसभेसाठी फडणवीसच बॉस, विधानसभेसाठी सर्वाधिकार फडणवीसांना देण्याचा निर्णय एकमतानं झालाय। महायुतीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला आता फडणवीस ठरवणार आहेत। फडणवीसांकडेच भाजपमध्ये कुणाला तिकीट द्यायचं हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आलाय। 150 पेक्षा कमी जागा लढायच्या नाहीत असं या बैठकीत ठरल्याची ही माहिती आहे। महायुतीमध्ये आता येत्या काळात याच जागावरनं आणि जागा वाटपावरनं धुमश्चक्री माजू शकते। तर 150 जागा भाजपला सोडवून घ्या अशी अट ठेवण्यात आलेली आहे। महत्त्वाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये फडणवीसांनाच विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भातले सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत। तसंच कशा पद्धतीनं शिंदे आणि अजित पवार यांना 138 जागांवरतीच रोखायचं याचंही गणित आणि याचीही सूत्र तुम्हीच हाती घ्या असंही सुचवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा एक मोठा टास्क असेल। तर लोकसभेतल्या धक्क्यानंतर ही जाग आलेली आपण बघतोय। लोकसभा निवडणुकीवेळी सर्व निर्णय प्रक्रिया ही केंद्रीय पातळीवरती राबवली गेली होती। फडणवीसांसह प्रदेश सुकाणू समितीनं सुचवलेल्या उमेदवारांची नावं नाकारण्यात आली होती। काही ठिकाणी सर्वेक्षण अहवाल आणि अन्य बाबींच्या आधारे उमेदवार दिले गेले। केवळ 9 जागा मिळाल्यानंतर केंद्रीय पातळीवरती पराभवाचं विश्लेषण करण्यात आलं। प्रदेश नेत्यांकडूनही अहवाल पाठवण्यात आला होता। राज्यातील नेत्यांच्या केंद्रीय नेत्यांशी बैठका झाल्या, चर्चाही झाली। तर लोकसभेच्या अनुभवावरनं धडा घेत विधानसभेसाठी बहुतांश निर्णय प्रदेश नेत्यांकडूनच घेण्यात यावेत असा निर्णय झाल्याची माहिती आता समोर आली आहे।